नमस्कार, बोलीस किचनमध्ये आज आपण नेहमीपेक्षा खूप वेगळा आणि खूप सुंदर मस्त असा 1.25 किलोचा बार्बी डॉल केक बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 किलोचा बेस बनवून त्याचं छान असं 3 लेयर करून लेयरिंग करून घेतलेला आहे। आपला जो केक आहे तो चॉकलेट फ्लेवरचा आहे। तर आता या केकचं आपल्याला आयसिंग करायचं आहे। त्यासाठी केकवरती भरपूर अशी क्रीम मी टाकलेली आहे आणि आता स्पॅच्युलाच्या मदतीने ही क्रीम आपल्याला छान एकसारखी सगळीकडे पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याचं फायनल फिनिशिंग करायचं आहे। तर नेहमीपेक्षा आपल्याला याचं फिनिशिंग सुद्धा वेगळं करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं लवचिक स्क्रॅपर घेतलेलं आहे। हे स्क्रॅपर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि केकचं छान असं राऊंड शेपमध्ये फिनिशिंग करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता केकच्या साईडचं छान असं राऊंडमध्ये फिनिशिंग झालेलं आहे आणि आता प्लेन स्क्रॅपरने केकच्या वरचं सुद्धा मी छान असं प्लेन फिनिशिंग करून घेतलंय। आता हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि या केकवरती जो छोटा 1.5 किलोचा केक ठेवायचा आहे त्या केकचं सुद्धा आपण फिनिशिंग करून घेऊया। तर या केकचं सुद्धा मी छान असं लेयरिंग करून ठेवलंय। आता या केकवरती आपल्याला पिंक कलरची क्रीम टाकायची आणि पिंक कलरच्या क्रीमने या केकचं आपल्याला थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। तर कस्टमरने या केकचा फोटो पाठवला होता आणि कस्टमरने जसा फोटो पाठवलाय तसं आपल्याला या केकचं डेकोरेशन करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पिंक कलरची क्रीम मी टाकून स्पॅच्युलाच्या मदतीने सगळीकडे एकसारखी पसरवून घेतली आणि आता प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने आपण याचं थोडंसं फिनिशिंग करून घेऊया। या केकचं खूप जास्त प्लेन असं फिनिशिंग नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण यावरती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। तर इथे मी केकचं फिनिशिंग करून घेतलंय। आता हा केक उचलून आपण हळूवारपणे मोठ्या केकवरती ठेवून घेऊया आणि अलगद स्पॅच्युला काढून घेऊया। तर आता यावरती आपल्याला डॉल लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रेसचा जो वरचा टॉप आहे किंवा वरचा भाग आहे तो तयार करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी पाइपिंग बॅगला छोटासा कट दिलाय आणि पाइपिंग बॅगमध्ये व्हाईट कलरची क्रीम भरून अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट देऊन ड्रेसचा जो टॉप आहे तो तयार केलेला आहे। त्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये पिंक कलरची क्रीम भरून घेतलेली आहे आणि एक नोझल लावलाय। इथे तुम्ही नोझलचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल, फक्त आपल्याला वरच्या केकला अशा पद्धतीने एक लाईन तयार करायची आहे केकच्या कडेला। त्यानंतर इथे मी दुसऱ्या पाइपिंग बॅगमध्ये पिंक कलरची क्रीम भरून घेतलेली आहे। जो आपण टॉप तयार केला आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट करायचं आहे। तुम्ही बघू शकता एक आउटलाईन मी इथे वरती तयार केलेली आहे आणि त्यानंतर त्याच पाइपिंग बॅगने अशा पद्धतीने आपल्याला डॉलचा जो ड्रेस आहे तो तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता पाइपिंग बॅगला छोटासा कट दिलेला आहे आणि त्याने अशा पद्धतीने आपल्याला फक्त लाईन लाईन तयार करत राहायचं आहे आणि खूप सुंदर असा ड्रेस तयार होतो। तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये ही डिझाईन तयार करायची आहे। तर बघा अशा पद्धतीने डॉलचा जो ड्रेस आहे तो तयार झालेला आहे। हा ड्रेस बनवायला खूप सोपा आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो, नाजूक दिसतो। तर इथे डॉलचा ड्रेस तयार झालाय। त्यानंतर खालच्या केकला सुद्धा थोडंसं डेकोरेट करायचं आहे। तर त्यासाठी मी इथे पाइपिंग बॅगला बास्केट नोझल लावून घेतलंय। नोझलच्या मागच्या बाजूने आपल्याला पिंक कलरच्या क्रीमने अशा या पट्ट्या तयार करायच्यात आणि त्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये मी व्हाईट कलरची क्रीम भरून घेतलेली आहे आणि छोटासा कट देऊन आपल्याला केकला आउटलाईन तयार करायची आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय केक। त्यानंतर मी इथे फॉन्डंटचे काही स्टार सुद्धा बनवून ठेवले होते आणि ते डॉलच्या दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि आता कस्टमरने सांगितल्याप्रमाणे खालच्या केकवरती आपल्याला अशा पद्धतीने काही मेकअपचं सामान सुद्धा ठेवायचं आहे, नेल पेंट, लिपस्टिक, काही ब्रश वगैरे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी डॉलच्या ड्रेसवरती आपल्याला काही स्प्रिंकल्स टाकायचे आहेत। तर आजचा हा जो केक आहे तो आपला खूप सुंदर असा तयार झालेला आहे। 2 केकचं हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे डॉल केक आणि मेकअप थीम केक। जसा कस्टमरने सांगितला होता तसाच आपला हा जो केक आहे तो तयार झालेला आहे। कस्टमरला सुद्धा केक खूप आवडला। तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन केक डिझाईन आणि नवनवीन सोप्या टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन केक सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।